आज होती आपली शनिवारची सुट्टी, पण काय करणार कामाचा प्रेशर थोडा जास्त त्याच्यामुळे कामावरती बसलो. आपल्या पंकज भाऊने कॉफी दिली. त्याच्यानंतर रात्री जेवायला मस्त की आईने पुलाव भात दिला, पण त्याच्यानंतर तोंडली वगैरे टाकली कारण मी भाज्याच खात नाही हो. रात्री परत एकदा कॉफी झाली, काम सर्व केलं आणि सकाळी नाश्ता मागवलेला म्हणजे पोरांना भूक लागली म्हणून समोसे वगैरे मागवले. इकडे मस्त पोराने समोसे आणले. अजून बोलले जरा आता समोसे खाल्ले म्हणजे कसं थोडा पैसा काम करायला थोडी अशी अशी एनर्जी येईल ना. फायनली सकाळी 7:45 वाजता आपलं पंच आउट करतोय. आणि घरी चाललोय. आजचा जो मिनी ब्लॉग आहे तो म्हणजे एक आर्टिस्ट लाईफ पण आपण कशी जगतो ना, ते तुम्हाला दाखवतो. आता कालची नाईट मारून पुन्हा एकदा घरी आलोय. कपडे वगैरे इस्त्री केले आणि इकडे आपल्या मित्राच्या हल्दीचा सेटअप लागला. याचा ब्लॉग येईलच. सर्व सामान गाडीमध्ये लोड केलं आणि आता आपण चाललोय शोला विलेपार्लेला. तिकडे योगी वगैरे आहेत, दिघ्या वगैरे आहे. आपण आज स्कूटी घेऊन चाललोय छोटूची. इकडे चंगू-मंगू सुद्धा आले जोडीने एकदम आणि आपल्याला शो होता तो म्हणजे विलेपार्लेला. फायनली सेटअपवरती पोहोचलो. इकडे गणेश भाई आहे. त्याच्यानंतर बाजूला आपल्या बसल्या तो दिघ्या आहे, योगी आहे, आशिष, शीतलताई, कृतिका आणि सचिन दादाचा आजचा शो आहे आणि हा वेडिंग शो होता. आणि इकडे यांची हौस बघा लहान पोरांना खेळवायची किती ती. त्याच्यामध्ये इकडे विनय भाईचा फोन आला, त्याचा बर्थडे होता आणि आपली बांधिलकी फॅमिली भाई दादूचा फोन आलेला ब्लॉगर आपला. एक नंबर फिलिंग होती सगळी बांधिलकी फॅमिली. ब्राईडचं एंट्री झाली, जेवलो वगैरे आणि आता फायनली घराकडे जायला निघालोय. आणि आता बघू शकता कालची नाईट आणि आता संध्याकाळी 5:30 वाजता घरी पोहोचतो. म्हणजे किती हा स्ट्रगल चालला लाईफमध्ये हे तुम्हाला समजेलच.